संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या @कागल लाईव्ह या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा. कागलमधील आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाचे संतापजनक कृत्य, विद्यार्थिनीवर अत्याचार, नराधमाला अटक. कोल्हापुरात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्याच शाळेतील एका 16 वर्षीय माजी विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित मुख्याध्यापक दाभोळे याला बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक आणि पोलीस माहितीनुसार पीडित मुलगी ही कागलमधील संबंधित आश्रमशाळेत 10वी पर्यंत शिक्षण घेत होती. तिचे वडील वारले असून ती आपली आई आणि बहिणीसोबत राहते. पीडितेची आई आजारी असल्याने ती कोल्हापुरात राहायला आली होती. ऑगस्ट 2025 मध्ये पीडित मुलगी घरी एकटी असताना संशयित मुख्याध्यापक दाभोळे याने तिच्या आईच्या आजारपणाची विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी गेला. तिथे त्याने मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर ऑक्टोबर 2025 मध्ये संशयिताने पीडितेला कोल्हापुरातील आपल्या मुलाच्या फ्लॅटवर बोलावून घेतले आणि तिथे पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी त्याने पीडितेला याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुलीच्या वागणुकीत झालेला बदल आणि तिची अस्वस्थता पाहून आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता पीडितेने घडलेला सर्व प्रकार कथन केला. यानंतर पीडितेने आईसह तातडीने पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. जुना राजवाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संशयित मुख्याध्यापक दाभोळे याच्यावर बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा POCSO आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. संशयिताला न्यायालयात हजर केले असता त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील करत आहेत. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यासह शैक्षणिक वर्तुळात संतापाची लाट उसळली असून आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.